एर्टिगा कार 9 जणांचा प्रवास, कार विहिरीत कोसळली. रात्री त्या कुटुंबासोबत जे घडलं ते हादरवून टाकणार आहे. नाशिकच्या दिंडोरीतील शिवाजीनगर भागात असलेल्या एका मंगल कार्यालयात खाजगी क्लासचं स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब आपल्या एर्टिगा कारनं आले होते. कार्यक्रम संपून रात्री 10च्या सुमारास हे कुटुंब घराकडे जाण्यासाठी निघालं. मात्र मंगल कार्यालयापासून काही अंतरावरच चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार रस्त्या शेजारच्या पाण्यानं तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळली आणि हा परतीचा प्रवास त्यांचा अखेरचा ठरला. रात्री साधारणतः 10 वाजेच्या सुमारास दिंडोरीतील शिवाजीनगर परिसरात त्यांची एर्टिगा कार अचानक रस्त्यावरून बाजूला असलेल्या एका शेतातील विहिरीत कोसळली. विहीर पाण्यानं पूर्ण भरलेली असल्यानं आणि रात्रीची वेळ असल्यानं मदत कार्यात सुरुवातीला मोठे अडथळे आले. मात्र क्रेन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीतून कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले. रात्रीचा काळोख असल्यानं चालकाला रस्त्याचा अंदाज आला नसावा किंवा वेगावरील नियंत्रण सुटलं असावं असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. पण काही काळाच्या आतच या भरधाव वेगातील कार थेट विहिरीच्या खोल पाण्यात बुडाली. रात्री तिकडे ती गाडी आल्यानंतर तिथे ती गाडी काय त्याचा बॅलन्स नाही सांभाळल्यामुळे ती काय झालं ते काही एवढं कळालं नाही, पण ती डायरेक्ट गाडी पाण्यात पडली. मग रात्री 12:30पर्यंत सगळे गाडीवरती गाडी हायड्रोलिक लोक आले, गावातील नगरसेवक भरपूर म्हणजे दिंडोरी गावातील सगळे नगरसेवक हे पूर्ण उपस्थित होते. त्यांनी पिंपळगाव काही इकडे तिकडे फोन करून हायड्रोलिक बोलून आणि त्याच्यातून ती गाडी वरती काढली. प्रयत्न बाहेर काढल्यानंतर मग हॉस्पिटलला पोहोचवलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी गेलो. किती लोकांचा मृत्यू झाला याच्यामध्ये आणि किती मुलं होते, काय होतं? मुलं कोणी किती सांगते त्याचा अंदाज नाही कळू राहिला, पण सगळे 9 लोक होते एवढा अंदाज येऊ राहिला. या कारमध्ये सुनील दत्तात्रय दरगोडे, रेश्मा सुनील दरगोडे, आशा अनिल दरगोडे, गुणवंती सुनील दरगोडे, श्रेयस अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे, सृष्टी अनिल दरगोडे, समृद्धी राजेंद्र दरगोडे आणि श्रद्धा अनिल दरगोडे या 9 जणांचा समावेश होता. एकाच कुटुंबातील 9 सदस्य या काळाच्या जबड्यात ओढले गेले. अपघाताची माहिती मिळताच दिंडोरीसह आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थ, दिंडोरी पोलीस, नगरपंचायतीचं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, नगरपंचायतीचे अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. रात्रीचा अंधार आणि विहीर पाण्यानं पूर्ण भरलेली असल्यानं बचाव कार्यात अडथळे येत होते. NDRFचं पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झालं, मात्र बघ्यांच्या गर्दीमुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. मध्यरात्रीपर्यंत बचाव कार्य सुरू होतं. क्रेनच्या सहाय्यानं अखेर ही कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली. कार बाहेर येताच उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. कारमधील सर्वच्या सर्व 9 जण हे मृतावस्थेत आढळले. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सुद्धा अपघात स्थळाची पाहणी करण्यात आली. आत्ताच आपल्यासमोर बोललेलो आहे, तर त्यांनी प्रत्येक जे कुटुंबीय आहेत सगळे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा, मदत देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. आता यात सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या इतक्या मध्यभागी ही विहीर असताना कमीत कमी त्याला 2-3-4 फुटाचं कठड केलं पाहिजे होतं. त्याला रिंग टाकलेल्या खाली मजबूत आहे, पण त्या वरती करायला पाहिजे होत्या, पण त्या केलेल्याच नाहीत. जमिनीपासून फक्त 1 फूट 6 इंचावरच फक्त तेवढं आहे. ते कोणालाही दिसणार नाही रात्री आपल्याला नवीन माणूस आला तर. मला वाटतं ते केलं पाहिजे होतं, दुर्दैव केलं नाही. पण आता सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे, ग्रामस्थांची मागणी आहे की ती विहीर बंद करा. आणि अशी जर विहीर इथे राहिली तर मला वाटतं परत कोणीतरी येऊन त्याच्यामध्ये धडकेल, कधी धडकू शकतं, अशी मधोमध ही विहीर आहे. त्यामुळे तो निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. ती विहीर आम्ही त्या ठिकाणी बुजून टाकतो. अशी विहीर या ठिकाणी ठेवणं म्हणजे. या अपघात प्रकरणी विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही विहीर रस्त्याला लागूनच आहे. रस्ता संपतो आणि 3 फुटावर रस्त्याच्या समोरच विहीर असल्यानं ही कार थेट विहिरीत पडून अपघात झाला. तसंच खाजगी क्लास संचालक सचिन वडजे यांचीही आता चौकशी होणार आहे. स्नेहसंमेलन घेण्याची परवानगी होती का याबाबतही चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे आणि पुढचा तपास सुरू आहे. या घटनेनं पुन्हा एकदा रस्त्यांच्या सुरक्षिततेचा आणि पाण्याच्या स्रोताभोवती आवश्यक असलेल्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नाशिकहून किरण नाईकसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com.